आणि आरक्षणावर राज्याने केंद्राशी संपर्क केलाय का असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात। तर केंद्र आणि राज्याने मिळून आरक्षणावर तोडगा काढावा असं मत वडेट्टीवार यांनी मांडल्याचं कळतंय। तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते या दोनही नेत्यांची मतं आपण सध्या पाहतो आहोत। आजच्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणावर राज्याने केंद्राशी संपर्क केलाय का, वडेट्टीवारांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। तर सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय नेत्यांची मराठा आरक्षणासंदर्भात जी बैठक सुरू आहे त्या बैठकीत नेमकं काय घडतंय ती इनसाइड स्टोरी आपण TV9 मराठीवर पाहू शकतात। कोणत्या पक्षाकडून कोणत्या नेत्यांकडून काय नेमकी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यात येते ते आपण सध्या पाहतो आहोत। सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांनी जे मत उपस्थित केलं ते आपण पाहिलं आणि आता राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे, तर या संदर्भात सरकारने ठाम भूमिका घेण्याची गरज आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे ठाकरे गटाच्या वतीनं। अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार या दोनही नेत्यांनी जी भूमिका स्पष्ट केलेली आहे आजच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये ते आपण पाहतोय। आणि या नेत्यांच्या बैठकीमध्ये राज्याचे दोनही विरोधी पक्षनेते आक्रमक झालेले दिसून येत आहेत। आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे। विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी सध्याच्या राज्यातल्या परिस्थितीबाबत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं कळतंय। आरक्षणावर राज्याने केंद्राशी संपर्क केलाय का असा महत्त्वाचा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय आणि या सगळ्यावर सत्ताधारी पक्षाकडून काय नेमके उत्तर देण्यात आलं ते अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र ते सुद्धा अपडेट्स आपण लवकरच जाणून घेणार आहोत। आणि विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ते आपण पाहतोय। आरक्षणावर राज्याने केंद्राशी संपर्क केलाय का, वडेट्टीवारांचा सवाल। तर आरक्षणावर राज्याने केंद्राशी संपर्क केलाय का असं वडेट्टीवारांनी विचारलं। मात्र या त्यांच्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नावर काय नेमकं उत्तर देण्यात येतं आता सत्ताधारी ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क करावा, केंद्राशी आरक्षणावर संपर्क करावा अशी मागणी मराठा आंदोलकांकडून सुद्धा करण्यात येत होती आणि तोच प्रश्न वडेट्टीवारांनी सुद्धा उपस्थित केलेला आहे। मात्र सत्ताधारी पक्षांकडून अद्याप तरी या प्रश्नावर कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये। केंद्र आणि राज्य दोघांनी मिळून आरक्षणावर तोडगा काढावा असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। वडेट्टीवार आणि अंबादास दानवे या दोनही विरोधी पक्षनेत्यांची भूमिका आपण पाहतो आहोत आजच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये। राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे आणि त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय आणि त्यांनी थेट सरकारवर सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधलेला आहे। तर विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात थेट सवाल उपस्थित केलाय। केंद्राशी संपर्क साधलेला आहे का राज्यानं आरक्षणाच्या प्रश्नावर असा सर्वात महत्त्वाचा सवाल विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीमध्ये उपस्थित केलेला आहे। आपण पाहतो आहोत या बैठकीतली काही दृश्य। शरद पवार स्वतः उपस्थित आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस। आपण पाहतोय विजय वडेट्टीवार यांचा हा महत्त्वाचा प्रश्न, आरक्षणावर केंद्र काही मदत करणार आहे का, केंद्र आणि राज्याने मिळून आरक्षणावर तोडगा काढावा असं मत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेलं आहे। तर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी नेमकं काय उत्तर दिलंय ते आपण पाहतोय। आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, त्रुटी काढून आरक्षण देऊ असं आश्वासन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे असं कळतंय। सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याची तारीख सुद्धा लवकरच मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये म्हटल्याचं कळतंय। आता बच्चू कडूंची प्रतिक्रिया आणि मत आपण पाहतोय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या असं महत्त्वाचं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे त्यामुळे सरसकट आरक्षण द्या असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचा केंद्राशी संपर्क झालाय का असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे आणि आरक्षणावर केंद्र सरकार काही मदत करणार आहे का असाही सवाल करतायत वडेट्टीवार। या सगळ्यावर नेमकं काय उत्तर देण्यात येतं ते बघणं महत्त्वाचं असेल। आता अशोक चव्हाण यांचं या बैठकीतलं मत, सर्व पक्षांनी शांततेचं आवाहन करायला हवं असं अशोक चव्हाणांनी या बैठकीमध्ये म्हटल्याचं कळतंय आणि सरकार मनोज जरांगेंचं आंदोलन हाताळण्यामध्ये कमी पडलं असे ताशेरे सुद्धा अशोक चव्हाण यांनी सरकारवर ओढलेले आहेत। त्यांनी सरकारवर थेट निशाणा साधलेला आहे। मराठा आरक्षणासंदर्भात केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी अशोक चव्हाणही करतायत। विजय वडेट्टीवार यांनीही ही मागणी केली आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा ती मागणी केली। तर जरांगे पाटलांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढा असं अशोक चव्हाण यांनी या बैठकीमध्ये म्हटल्याचं कळतंय काँग्रेसच्या वतीनं।
आपण थेट जाणार आहोत. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत. गिरीश, या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आपण पाहतो आहोत. आतापर्यंत वडेट्टीवार असतील, अंबादास दानवे असतील, या महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. मात्र ठाकरे आणि पवार यांच्या भूमिकेकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. ठाकरे आणि पवार यांच्या वतीनं काही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे का? नाही, अद्याप तरी भूमिका स्पष्ट झालेली नाहीये. अजूनपर्यंत आपण पाहिलं की अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. केंद्र सरकारची या संपूर्ण प्रकरणामध्ये मदत घ्या असं थेट त्यांनी आवाहन या ठिकाणी सरकारला केलेलं आहे. त्यासोबतच जरांगे पाटील यांना कुठेतरी थांबवण्या